लेखकाची शालीच्या संदर्भामध्ये। आता दुसरा प्रसंग काय घडला पहा। आता इथे बघा, हे कविवर्य नारायण सुर्वे आहेत आणि हा लेखक तुमचे राघव जाधव आहेत। ते म्हणतायत, कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलन गाजवत, सभा संमेलन म्हणजे खूप कार्यक्रम करत, कारण ते कवी होते, त्यांना इकडे तिकडे बोलवलं जाईल। हे नारायण सुर्वे, तुम्हाला यांची पुढे एक कविता सुद्धा आहे। ते अनाथ होते बरं का, नारायण सुर्वे हे अनाथ होते। एका कामगाराला, मिल कामगाराला हा रस्त्यावरती रडत असणारा मुलगा दिसला आणि या नारायण सुर्वेंना ते आपल्या घरी घेऊन गेले, त्यांना सांभाळलं। पण तरी सुद्धा या अनाथ मुलाने आपलं नाव इतकं मोठं केलं की आज त्यांच्या कविता आपण पुस्तकातून अभ्यासतोय। म्हणजे परिस्थिती माणसाला मोठं होण्यापासून अडवत नाही, हे आपल्याला या उदाहरणातून दिसून येतं बरं का। कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलन गाजवत असत। पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले। आता साहित्य संमेलन म्हणजे काय, तर मराठी रायटर्स जे असतात त्यांचा एक ग्रुप केलेला असतो, तर त्याला काय म्हटलं जातं, तर त्या साहित्य संमेलन असंही म्हटलं जातं की अन ॲन्युअल कॉन्फरन्स ऑर्गनाइज्ड बाय अखिल भारतीय मराठी महामंडळ फॉर मराठी रायटर अँड रीडर। तर अशा या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद म्हणजे प्रेसिडेंट नारायण सुर्वे होते आणि त्यांची आणि लेखकाची एकदा भेट होते। तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पाहायचे ॲज वेल ॲज या चित्रामध्ये बघा, इथेही टेक्स्टबुकच्या ओळी दिलेल्या आहेत। परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे। अहोरात्र म्हणजे अगदी रात्रन दिवस। प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल, सन्मान म्हणजे गौरव, श्रीफळ त्यांना मिळत राहील। एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे। शालीन म्हणजे काय, नम्र, पोलाइट। त्यांच्या बोलण्यातील उपरोधी खोज माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती। आता बघा, ते काय म्हणताय की हे कविवर्य नारायण सुर्वे या लेखकाला असं म्हणताय की बघ, मी आता बऱ्याच शाली म्हणजे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असल्यामुळे लेखकाला बऱ्याच शाली सन्मानासाठी मिळत होत्या, त्यांच्याकडे बऱ्याच शाली जमा झाल्या होत्या। तर लेखक मजेमध्ये म्हणतायत त्यांना की इतक्या शाली मला मिळाल्या आहेत की मी शालीन झालोय। शालीन म्हणजे काय, नम्र। या नारायण सुर्वेंना शालींमुळे नम्रता येण्याची काहीच गरज नव्हती, का ऑलरेडी हे नारायण सुर्वे स्वतः खूप नम्र, खूप पोलाइट होते। अगदी साधा सुधा माणूस, त्याचे पाय जमिनीवर होते, त्यांचे पाय। कारण आपण बघा, जरा जरी आपलं फेलिसिटेशन झालं, थोड्या बक्षिसं मिळाली तर आपण कसे हवेत उडतो, अगदी आपले पाय जमिनीवर राहत नाहीत। पण जी मोठी माणसं असतात ना, ते मात्र यापासून फार फार दूर असतात। एम्प्टी वेसल्स मेक मोर नॉईज, हेही म्हण तुम्ही ऐकलीच असेल। कारण अगदी साधा सुद्धा हा माणूस होता आणि हा माणूस याच्यामध्ये नम्रता ही इतकी भरलेली होती की शालीमुळे नम्रता वगैरे त्यांची आली किंवा गेली असा याचा काहीच संबंध नव्हता। हे ऑलरेडी खूपच असे डाऊन टू अर्थ असे कवी होते। फॉर एक्झाम्पल, आताचं बघा ना, या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही ऐकलं असेल की रतन टाटा हे मोठं नाव आहे आजच्या बिझनेसच्या जगामध्ये, उद्योजकांच्या जगामध्ये। पण आज जर देशाला गरज होती तर त्यांनी जवळजवळ 1500 करोडची मदत आपल्या देशाला केलेली आहे। म्हणजेच आणि असंही ते म्हणाले की जर का देशाला अजूनही गरज लागली तर मी माझी प्रॉपर्टी सुद्धा देईन। बघा कितनी बड़ी सोच, कितना बड़ा इंसान। इसे कहते हैं नम्रता, पोलाइटनेस, की समाजात नम्रता येण्यासाठी मी काही करेन अशा पद्धतीचं या लोकांचं वागणं आहे। ही उदाहरणं आपल्या समोरची आहेत की एवढी मोठी व्यक्ती असून सुद्धा किती पोलाइट आहे, किती नम्र आहे। आणि आपल्याला जरासा धक्का लागला तर कार्य झालं की अरे करायची सवय आपल्याला असतेच ना। शिकवताना आपण याच्यापेक्षा काही वेगळं करतो का, याने मारलं त्याने मारलं, मग त्याने मारलं तर अजून त्याच्यावरती वार करायचे। तर ह्या गोष्टी आपल्याला दूर करायला हवेत। ह्या छोट्या छोट्या उदाहरणातून आपल्याला ते समजते। तर
लेखक म्हणतोय की लेखक म्हणाले कि मैं शालीन झालोय, शालीन मुळे, हे उपरोधिक, उन्होंने मजाक किया, ये इस लेखक को ध्यान में आया. वो कहते हैं त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्या लक्षामध्ये आलीच. शाल आणि शालीनताचा संबंध काय? शाल देने से नम्रता बढ़ती है, इसका कुछ भी रिलेशन ही नहीं है. खरे तर खरी शालीनता ही शालीविनाच शोभते. सर्व मुळातच शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही आणि कधी क्षीणही झाली नाही. ते म्हणतात की साधा सुधा हा कवी माणूस यांची कधी अधिक सन्मान झाल्यामुळे ते कधीही हवेत गेले नाहीत किंवा त्यांना गर्व झाला नाही. ते तसे शांत, सगळ्यांमध्ये मिसळणारे, कधीही कुठच्या गोष्टीचा गर्व न करणारे असेच होते. आता लेखक या कविवर्यांना म्हणतो, मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच देऊन टाकेन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचं माझं उत्तर जाते असंच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण तर खरे एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा असतो, असं लेखकाला वाटतं. आता याचा अर्थ काय बघा. लेखक काय म्हणतोय कि जर का शालीमुळे, शाल की वजह से शालीनता, नम्रता आती रहेगी तो मैं कर्जबाजारी हो जाऊंगा और पूरी दुनिया में शाल बांटता फिरूंगा, क्योंकि पूरी दुनिया क्या हो जाएगी, शालीन, नम्र हो जाएगी. कितनी सुंदर दुनिया बन जाएगी. तो दुनिया की वजह से मैं कर्जबाजारी होईन. कर्जबाजारी म्हणजे कर्जात बुडून जाणे, बहुत सारा पैसों में डूब जाना, कर्जबाजारी होणे. भिकेला लागणे मीन्स दारिद्र्य वाटायला येणे, म्हणजे गरीब होणे, टू बी पॉवर्टी स्ट्रिकन, म्हणजे खूप गरिबी येणे. तर जर का मला या जगाला नम्र बनवायचं असेल तर मी कर्जबाजारी होईल आणि सगळ्यांना शाली वाटेन, कारण या शालींमुळे काय होईल, जग शालीन होईल. पण लेखक म्हणतो की मला माहिती आहे, ज्याला शाल मिळतो, ज्याचा सतत सन्मान होतो, ज्याचा सतत गौरव होतो, त्याच्या शालीनता काय होऊन जाते, नष्ट होऊन जाते, त्याच्यामध्ये गर्व वाढत जातो. त्यामुळे माझं उत्तर शालीनमुळे शालीनता जातं असंच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण गर्विष्ठ होतो आणि हे शालीन जग, नम्र जग आपण हरवून बसतो. बघा आपल्या म्हणजे इकडनं आपल्याला काय संदेश मिळतो कि हमें किसी के साथ भी व्यवहार करते वक्त नम्र होने की बहुत ज़रूरत है. जिस तरीके से मैंने आपको रतन टाटा का एग्जाम्पल दिया, इतनी बड़ी व्यक्ति ने भी इतनी नम्र भाव से अपने देश के लिए इतना बड़ा सहयोग किया है. तर हा नम्र भाव आपल्यामध्ये टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे, ही आठवण लेखक आपल्याला सांगतो. आपण इथेच थांबायचे. पुढचा पाठ आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण काय पाहिलं, पु ल देशपांडेंनी लेखकाला दिलेली शाल. सेकंड, वही शाल वो किसी को मदद करने के लिए उस महिला को दे देते हैं. इससे हमें लेखक की उदारता दिखाई देती है. ही त्यांची शालीबद्दलची दुसरी आठवण. तिसरी आठवण काय होती की शालीबद्दल लेखकाने नारायण सुर्वेंबरोबर केलेला संवाद, त्यांचं दोघांचं झालेलं कम्युनिकेशन, और उसमें उन्होंने कहा कि शालीन बनने के लिए शाल मिलना ज़रूरी नहीं है, तो नम्रता ये भाव हम में होना ज़रूरी है. हे 3 प्रसंग आपण पाहिले. आता 2 प्रसंग बाकी आहेत, ते आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. बघा नीट एकदा परत वाचा. समजलं नसेल तर तुम्ही पर्सनलवर मेसेज करा आणि विचारा. पण एका बाजूने टीचर काम करणार आहे तर त्याच्याबरोबर तुमचा सहयोगही महत्त्वाचा आहे. डोंट बी केअरलेस. ओके, बाय. सी यू इन नेक्स्ट टॉपिक.